किंवा नवीन कोणता पदार्थ करायचा, त्याला लागणारे जिन्नस आहेत की नाही ते बघून ठेवायचे. कामं करता करता दुसऱ्या तिसऱ्याचा विचार न करता कामाचाच जर का विचार केला तर कामाचा सिक्वेन्सही सुचत जातो आणि कामही पूर्ण होत जातात. दिवसभरात जी कामं करायची आहे ती पूर्ण झालीच पाहिजे असा पूर्ण 100% प्रयत्न आपल्याकडनं झालाच पाहिजे. म्हणजे ती कामं पूर्ण होतात आणि केल्याचं समाधानही मिळतं. घरातल्या प्रत्येक खोलीची आवरसावर होणं हे तितकंच आवश्यक असतं. आठवड्यातून 2दा तरी मी चादरी बदलते. ही चादर खोचण्यासाठी मी हे असं उलथनं वापरते. त्याने पटापटा चादर खोचल्याही जाते आणि हाताला लागतही नाही. नाहीतर बेडचे काठ फार हाताला लागतात. त्याच्यामुळे मी हे असं उलथनं वापरते, लाकडी उलथनं. एका वेळेला 4 कामं करायची आपल्याला सवयच असते.
वापरायला सोपं पडतं. दाणे हे असे मी एका कापडामध्ये घेतले आणि असे आता सोळून काढते, म्हणजे त्याची सालं अगदी पटकन निघतात आणि पटापटा मोकळी होतात. असं छान चोळून काढलं की दाण्याची सगळी सालं निघून येतात. चला आता दुसरं काहीतरी काम करू. हे असे सॉक्स आपण धुवून ठेवतो आणि एकाचं पेअर दुसरीकडे जातं. हे असे गुंडाळून ठेवले की दोन्ही सॉक्स आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात. म्हणून ह्या अशा सॉक्सच्या घडी घालून ठेवायची. आपल्या इथे अशा बऱ्याचशा पिशव्या येतात आणि त्यांचा बॉटम फारच अगदी कमी असतो, म्हणून त्याचा आपण आता DIY करणार आहोत. याचा असा हे दोन भाग असे जुळवून घ्यायचे आणि असा हा त्रिकोण आपल्याला मिळतो. या त्रिकोणाला इथून शिवण घालून घ्यायची. हे असं दोन्हीकडनं करून घेतलं म्हणजे त्याला एक बेस तयार होतो. नाहीतर एक दुसरी पद्धत, दोन्हीकडनं हे असं आखून घ्यायचं. मी इथे 5-5 सेंटीमीटरवर असे लाईन आखून घेतल्या. उभी लाईन आणि आडवी लाईन असे 5-5 सेंटीमीटरला आखून घेतल्या. आणि हे आपण आता कापून घ्यायचे. हे असे कोपरे काढून घ्यायचे. हे असे कोपरे निघाले आणि आता आपण याला मोकळं करून हे दोन्ही कोपरे एकाला एक जोडून इथून आपण आता शिवण मारून घेणार आहोत. इथून अशी शिवण मारायची आहे दोन्हीकडनं. हे बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी मी कॉन्ट्रास्ट कलरनी शिवण मारलेली आहे. आणि आता याला उलटं करून घेऊया, म्हणजे याला बेस तयार होतो. बघा, याला असं उलटं करून घेतलं म्हणजे आपण याच्यामध्ये आपले नॅपकिन किंवा सॉक्स जरी ठेवायचे तरी एकाच ठिकाणी सगळे सॉक्स राहतील. म्हणजे त्यासाठी वेगळं ऑर्गनायझर करायची गरज नाही. हेच छान छोटंसं ऑर्गनायझर आपण घरातल्या घरात नक्कीच करू शकतो. तसंच आपल्या घरात या बरेचदा स्वीट मार्टच्या पिशव्या येतात, त्याला बेस फार छान असतो. याला थोडासा असं उलटवून घेतलं की त्याला स्टिफनेस येतो. आणि याच्यातही आपण काही घालून ठेवू शकतो. असं इथे नॅपकिन घालून ठेवू शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.